आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाण्यासाठी आंदोलन करतोय। आम्ही मागच्या 6/3/2024 ला सुद्धा आंदोलन केलं होतं। त्यावेळेस कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं, म्युनिसिपल कमिशनर साहेबांनी, की आम्ही कोणत्याही हालतीत 15 तारखेला पाणी सुरू करू। 15 म्हणजे कोणती 15/3 ला। आणि आजपर्यंत इथे कोणत्याही वस्तीमध्ये पाणी सुरू झालं नाही। इथं टँकर लॉबी चालू आहे, जी टँकर लॉबी करोडो रुपयाचा इथं कॉर्पोरेशनचे अधिकारी भ्रष्टाचार करून राहिले आणि टँकर लॉबी चालवून राहिले। आणि ती टँकर लॉबी चालवत असताना ते ह्या पाण्याच्या पाईपलाईन सुधारवून नाही राहिले। आज या वस्तीमध्ये पाणी पिण्याकरता नाहीये। हे लहान लहान पोरं, ते पाणी आणलं का तुम्ही? कुठे दाखव ते पाणी। ते असं गढूळ इतकं घाणेरडं पाणी आज लोकांना प्यावं लागत आहे। आज आम्ही या कमिशनर साहेबांनी आम्हाला 4:30 वाजताची वेळ दिली होती। आम्ही ते जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही इथे बसू। या नागपूर महानगरपालिकेला पूर्ण भ्रष्टाचाराने म्हणजे घेरून टाकलेला आहे। आज करोडो रुपयाचं टँकरचं पाणी महानगरपालिका या टँकर माफियाच्या माध्यमातून आज नागपूर शहराला पुरवत आहे। आम्ही कमिशनर साहेबांना एकच वॉर्निंग देतो, आज जर आम्हाला आश्वासन देताना संभावून आश्वासन द्यायचं, 2 दिवसात जर पाणी सुरू नाही झालं तर या महानगरपालिकेच्या कोणत्या झोन मध्ये कोणालाच काम करू देणार नाही, हे तुम्हाला एक धमकी समजा। आणि जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आंदोलन हे सुरू राहील। कोणत्या परिसरामधलं? हे उत्तर नागपूरमध्ये आहे, जिथे करोडो रुपयाचं टँकर आणि पाणी पुरवण्याचं काम नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी करून राहिले। तेच उत्तर नागपूरच्या समता नगर झालं, गुलशन नगर, बिनाकी, मंगळवारी, या सगळ्या ठिकाणी पाईपलाईन टाकून आज 4 वर्ष झाले, पण पाणी कनेक्शन अजूनही जोडून नाही राहिले। कारण का टँकर माफिया पूर्णच्या पूर्ण या कॉर्पोरेशनला घेरून आहे। आज तुम्ही मागणीकडून जो निषेध नोंदवला आहे, पुढे तुमचं आंदोलनाचं स्वरूप असंच असणार आहे की काही वेगळ्या? नाही, याच्यानंतर आंदोलन उग्र राहणार आहे। याच्यानंतर आम्ही पाणी यांना पाजणार आहे, ते आम्हाला पाणी नाही पाजणार। हे तुम्हाला आम्ही आजच तुमच्या या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही कॉर्पोरेशनला एक प्रकारचा चेतावणी देतो आहे।